शहरामध्ये राहून हा आनंद कधीच नाही घेऊ शकत. कधीच नाही. त्यासाठी तुमच्याकडे गाव पाहिजे. वाटलं निदान तुम्ही येत नसले तरी तुम्ही गाव पाहिजे तुमच्याकडे. तुम्ही आमच्या मैत्री वा हे गोड रे. सगळं दाखवले. तुम्हाला दाखवायची गरज आहे कारण तुम्ही उठत नाही. आता बाद झालेत फोटो तुमचे. पाटील चला आता बाद झालं. हा 4 महिने तुम्हाला दर्शनाला भेटेल वागेश्वरचं. मित्रांनो स्वागत आहे आपल्या नव्या कोऱ्या ब्लॉगमध्ये. आज खूप दिवसांनी ब्लॉग येतोय आणि मी आलो आहे गावाला एका अशा ठिकाणी ज्याची ख्याती तुम्ही 2024च्या दरम्यान तुम्ही त्याची ख्याती ऐकली असणार. ते आहे शंकराचं मंदिर वागेश्वरचं. हे बघा हे जे मंदिर आहे त्या मंदिरात आम्ही आलो आहे. सुजल आहे, मी आणि पियुष. आता आपण दर्शन घेऊ पहिलं, त्यानंतर तुम्हाला याची माहिती सांगतो मी कशी काय आहे ती. पहिलं दर्शन घेऊया महादेवाचं. हे बघा या पूर्ण दगडीत अशा या मित्रांनो आमचं तर दर्शन वगैरे झालंय आणि पियुष आणि सुजल हे इथे जशा या प्रकारे दगडी लावल्या आहेत त्या तुम्ही बघू शकता. अशा तशा या दगडी लावत आहेत दोघं जण. आता माहीत नाही जण की काय प्रथा आहे ती आम्हाला, पण सगळ्यांनी केले. मग पियुष म्हणला मी पण करणार. पियुष आमचे डेंजर आहेत काय नाही सुजल. लावलाय मोठा किल्ला बनवलाय नाही तो पण. मित्रांनो हे पडलंय आणि पियुष दुसरं लावतोय. थोडस पुण्य तर लागेल मला. पियुष म्हणते थोडं पुण्य लागलं तर लागेल. नाही तर कोणाला माझ्यासोबत यायची इच्छा असेल तर मयूरला नक्की सांग. मी किती मोठं करू शकते. इकडं बघा हे केवढं मोठं आहे, ते बघा केवढं मोठं आहे, हे एवढं मोठं आहे. इकडं पण लावतात ते लोक पण लावतात. त्याचं इथे सांगणार आहे आम्हाला कोण नाही का लावलंय म्हणून, पण आम्ही लावतोय बाबा. काय परंपरा. किल्ला बनवतो काय तू दिवाळीचा नीट लाव ना. ते कम्प्लीट झालं मित्रांनो तुम्हाला दाखवतो की कम्प्लीट होते का नाही. तर मग आम्ही डायरेक्ट घरी जाणार. त्याला इथंच ठेवून जाणार आहे घरी. पडलं रे. बघा मित्रांनो नाही करा मग त्या काय बोलायचं यांना. हा मित्रांनो आमच्याकडे फॉर्च्युनर असून आम्ही आणली नाही. आम्ही किती साधे आमची युनिकॉर्न घेऊन आलो. काय आहे कारामती त्यांचं काय आहे. हा काय बोलायचं आता यांना. तुम्हीच काहीतरी बोला बा कमेंटमध्ये. देवाच्या दारात आलो. मग असे लवकर जातात असे देवाचे आणि मग लवकर देवाकडे जातात. मित्रांनो ह्या रीतीने बनवलंय पियुष भाऊंनी. टाळ्या जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे एकदा. सुजल भाऊ अजून वरती चढवत्या ते जोरदार टाळ्या. आता हित खरी परीक्षा आहे मित्रांनो. हित पियुष भाऊ खैऱ्यांची मोठी परीक्षा. अजून बारकाट्या होत्या वर एक. मग चपट ठेवा काहीतरी. झालं सक्सेस. वा यांनी याला काय बोलायचं रे. वा असं वा बनलंय. पाया पडा पाया पडा ह्याच्या. हे बघा आम्ही इथं बनवलंय वागेश्वरचं. आणि हे मंदिर मित्रांनो 4 महिन्यातून एकदाच भेटतं आहे का ना पाया पडायला. तुम्हाला यायचं असेल तर उन्हाळ्याला या 8 महिन्यातून एकदा. हिवाळ्यात पण भरपूर पाणी असते इथं. 4 महिनेच भेटतं म्हणे. हा 4 महिनेच तुम्हाला दर्शनाला भेटेल हे मंदिर वागेश्वरचं. हिवाळ्यात पाहतो द्यायला लागणार तुम्हाला. हे बघा इथं पूर्ण पाणी तसं इथपर्यंत पूर्ण पाणी असते भरलेलं. आम्हाला देवानी फक्त एवढंच आशीर्वाद दिला पाहिजे. ह्या वर्षी सिंगल आले जोडीने आलं पाहिजे. ह्याला लय लागण्याची घाई झाली. अख्ख्या गावामध्ये आमच्या ह्याला लागण्याची घाई. लग्नाची घाई नाही. तुमच्याकडे जर पोरगी असेल तर भाऊंसाठी कळवा.
कारण लय लागण्याची काय झाली याच्यामध्ये कमेंट मध्ये. टॅग करून देऊ. असं मंदिर आहे शंकरांचं. आतमध्ये मूर्ती पण आहे दगडात मस्त कोरली. तुम्ही येऊ शकता दर्शनाला इथं. तेवढीच जोडते. वातावरण आहे. आज अचानक प्लॅन ठरला म्हणलं जाऊ. काल प्लॅन झाला होता पण काल काय कॅन्सल झालं. पण आज आमचा प्लॅन झाला की आपण जाऊ आणि आम्ही आलोय. खास फोटोसाठी फोन घेतलाय का? यस. फोटो घ्यायला फोन मधला फोटो पाठवू शकत नाही कारण फोन घ्यायला पाठवू. फुल गॅरंटी. काय परत फोन घ्यायला इतकी फाटली त्याच्या आतमधला फोटो अजिबात नाही पाठवू शकत. फोन मधला फोटो नाही पाठवू शकत कारण फोन घ्यायला फाटली. यस. ਹੱਸਦੇ ਚਿਹਰਿਆਂ ਦਾ ਮਤਲਬ ਇਹ ਨਹੀਂ ਹੁੰਦਾ ਕਿ ਉਹਨਾਂ ਨੂੰ ਕਦੇ ਕੋਈ ਤਕਲੀਫ ਨਹੀਂ ਹੁੰਦੀ ਉਹਦਾ ਮਤਲਬ ਇਹ ਹੁੰਦਾ ਕਿ ਇਹਨਾਂ ਨੂੰ ਤਕਲੀਫਾਂ ਨਾਲ ਡੀਲ ਕਰਨਾ ਹੁੰਦਾ बिल्कुल सही. निघतो इकडनं. करवंद खायची का जाता आता? तर मित्रांनो आता आपण निघालोय वाघेश्वरवरतून. हे वाघेश्वर गावाचं नाव आहे वाघेश्वर आणि वाघेश्वरचं मंदिर. आता इथनं आपण निघतोय आपल्या फॉर्च्युनरवरती आणि आता आपण जाणार आहे बघू मध्ये कसं करवंद वगैरे भेटते तर खाऊ. जरा रानमेवा लई दिवसांनी गावाला आलो तर रानमेवा पण जरा खाऊया आपण, आहे का नाही? तुम्ही गावाकडचं रान खाल्लं नक्की या शहरात आले. तुम्हाला परत जाऊच नाही वाटत. तुम्ही चला तोपर्यंत तुम्ही व्ह्यू एन्जॉय करा. तर मित्रांनो एक करवंदाची जाळी आपल्याला दिसली आणि दिसल्याबरोबर आपण त्यावर तुटून पडलो आहे. हे बघा भरपूर करवंद आहे आणि गोड पण आहेत ना. एक नंबर गोड आहेत का? खूप. हे पण खातो जरा. हा त्यांच्यामधलं हे बघा वा. तुम्ही शहरामध्ये राहून हा आनंद कधीच नाही घेऊ शकत. कधीच नाही. त्यासाठी तुमच्याकडे गाव पाहिजे. वाटलं निदान तुम्ही येत नसले तरी तुम्ही गाव पाहिजे तुमच्याकडे. तुम्ही आमच्या मैत्री वा हे गोड रे. अरे साखर काय याच्यातच संपली का? हेच ना तुला लय गोड आहे. कोणतरी जाऊ करवंदाची जाळी लावली तर साखर आणून टाकली असं याच्या खाली कदाचित असा माझा अंदाज आहे. खतरनाक गोड आहे मित्रांनो करवंद. बाई याचे ग्लास 30-40 रुपयाला बाहेर भेटतात शहरात. आम्ही फुकट आणि फुकाट आम्हाला कोणी म्हणू पण शकत नाही. काय होणार का म्हणून. जंगली पळे आणि आम्ही जंगली आहेत. ते पण आयुर्वेदिक. लय गोड. आणि त्याबरोबर जी धूळ तोंडात जाते ना नाद नाही. तुम्ही जे स्टारबक्सची कॉफी पिता ना त्याच्यापेक्षा जास्त जाऊया. खरं 1000 रुपये देऊन काही फायदा नाही स्टारबक्सच्या कॉफी. हे एकदा डोंगर देऊन करून तर खाऊन बघा. 1000 रुपये पीक आहे. तुम्ही म्हणता पुढच्या 2000 घेतो पण हेच खायचं. करवंद खातो तर माझ्या पोटात दुखत तुमच्यामुळे. तुम्ही म्हणता आता आम्ही चाललोय तिथे मस्त कॅफे. जसं आहे आमच्याकडं आमचा एरिया पण फुल डेव्हलप होत चाललेला आहे आता हळूहळू. मला दाखवतो. थोडी करवंद हातात घेतलेली बघा आणि आम्ही जातो आपल्या भावाचा कॅफे राहून. तुम्ही एकदा नक्की अवश्य भेटते कॅफेला. कॅफे तुम्हाला कॅम्पिंग कुकिंग करायचं असं तुम्ही पाहिलं पण ब्लॉगमध्ये बघितलं असं आपली स्टाईल याच्यावर तुम्ही DM करू शकता बुकिंगसाठी. कॅम्पिंगला कुठं जायचं तुम्ही का? हा ठीक आहे. मयूर का म्हणजे हे नवीन झाले इकडून जायचं. अरे रोड चेंज झाला. चेंज काही नाही झालं. हा पुण्याला जाऊन याड झालं. नाही ना आलो घालून. आम्हाला चहा पण विचारतो. अरे गावाला लय भात. हे आमचंच आहे. आता आपण आलो त्या कॅफेवरती. कॅफे अमॉंग. स्टारबगला पण मागं टाकतो. स्टारबगला असलं डेंजर कॅफे. कॉफी कितीला त्यांना सांग आपली साधी. 250 रुपये साधी कॉफी. 250 रुपये आमच्या गावात. बघा स्विमिंग पूल आहे बाई इथं. स्विमिंग पूल
हे कॉटेज आहेत. आणि हा तिकडे स्विमिंग पूल आहे. समोर धरण आणि इथं स्विमिंग पूल आहे का नाही नाद. कॅफे बघा, कॅफे कसला खतरनाक कॅफे. मित्रांनो फोटोशूट वगैरे करून झालाय आमचा. ह्या वाघाला काय झाले, ऐकतच नाही बा. चल चल म्हणते, नुसतं फोटो काढायचे, नुसतं फोटो काढायचे. अरे किती काढू अजून तुझे फोटो? एक काढला नाही चांगला म्हणते. एक फोटो काढते, एकच काढते म्हणा टॉपचा. एक चांगला फोटो नाही आला म्हणतात. फोटो सगळे भारी काढले तरी एक फोटो नाही आला म्हणतो. कारण भाऊला आता मावलंच तसं भेटलं ना कॅफेचा फोटो काढाय. तो कायच ऐकतोय दावा. सगळं दाखवले. तुम्हाला दाखवायची गरज आहे कारण तुम्ही उठत नाही. आता बाद झालेत फोटो तुमचे. नुसती येडपट्टे. चला आता बाद झालं. जायची घरी जायची. तर मित्रांनो आता निघालोय आम्ही कॅफेवरून आणि आता चाललोय आम्ही डायरेक्ट घरी. ब्लॉग कसा वाटला आपण कळवायचा आहे नेक्स्ट ब्लॉग मध्ये.